नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण मौजे दहेली तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील आंबा बागायतदार श्री सचिन काळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. सचिन काळे यांचं शिक्षण BSc ऍग्रीकल्चर परभणी येथून झालेलं आहे. सचिन, तुम्ही आंबा फळ पीक लावण्याचा कसं काय विचार केला? सर, लॉकडाऊनच्या नंतर जेव्हा लॉकडाऊन मध्ये जे टाइम बघितला हो. की मी पहिले जॉब करत होतो ऍग्री नंतर नंतर बघितलं की आंब्याकडे जे बघायचा लोकांचा दृष्टिकोन होता आणि आंबा कितीही डिमांड एवढी डिमांड आणि तेवढं आपल्याकडे कुठे दिसत नव्हतं. आंबा जसा पाहिजे तसा. मेन म्हणल्यावर केशर. हो. केशर आंब्याची जेवढी डिमांड होती त्यानुसार सहज असं डोक्यात विचार आला की चलो आपण शिकलोय, आपल्याला हॉर्टीमध्ये इंटरेस्ट आहे, आपण हॉर्टीमध्ये परफेक्ट होतो कॉलेजमध्ये, एक वेळेस करून बघूया. आणि केले. लोकांनी हसले, चिडवलं, येडे, बापाकडे पैसा जास्त झाला, ह्याच्याकडे पैसा जास्त झालाय म्हणून काय बी करतात. आणि माझी या एरियातली जवळपास पहिली बाग, इथं कोणाचीच बाग नव्हती, आता बी नाही, एका जणाची आहे समजा. तर बराच म्हणजे मानसिक त्रास झाला मला फळ लागेपर्यंत. मला गावात गेल्यावर प्रत्येक जण म्हणणार कधी लागणार आंबा, लागला का आंबा, लागला का आंबा. आणि सर, दुसऱ्याच वर्षी एवढा आंबा लागला मला की मला तोडून फेकावं लागलं. आणि आता आपलं तिसरं वर्ष आहे. आपण ऑक्टोबर महिन्यात बाग विकून टाकली. आणि ते मेन म्हणजे फुल यायच्या अगोदर आपली बाग फक्त पानावर व्यापाऱ्यांना मागितली आणि आपल्याला तेवढा अनुभव नव्हता म्हणून आपण त्यांना देऊन टाकली. तेव्हा जेव्हा आता आपल्याकडे आपण बघतो किनवट तालुक्यामध्ये प्रामुख्यानं 1200 mm पाऊस पडतो आपल्याकडे. खरीपामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असतं. आणि आजही शेतकरी आपला जो आहे तो पारंपरिक शेतीमध्ये गुंतलेला आहे. आणि मग एवढं सगळं पारंपरिक शेती आजूबाजूला असताना एवढा मोठा धाडसी निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आता आज रोजी हे सगळे आंबे बघून याच्याबद्दल कसं वाटतं? तर सुरुवातीला तर असं केलं की झाडं लावली. लावल्यानंतर सर मी पण पहिले 2 वर्षाच्या मध्ये सोयाबीन वगैरे, हरभरा वगैरे घेतला. पण नंतर असं काही माहिती झालं की तेलवर्गीय, तेलबियावर्गीय जेव्हा पीक घेऊ तेव्हा झाडांवर परिणाम होतो. आणि मी हिंमत केली की त्यावर यावर्षी मी काहीच पीक नाही घेतलं. आणि तर मी 2 लाखात विकली. माझं 1.5 एकर क्षेत्र आहे आणि समोर मी जागा रिकामी ठेवली, 1.25 एकर शेती. बरोबर. तर निव्वळ नफा मला 2 लाख रुपयात मी बाग दिली. पूर्ण खर्च आता व्यापारी करतोय. माझा काय सर 1000-2000चं मी तणनाशक मारलं असेल आजपर्यंत. बाकी लेबर चार्ज पासून रखवाली सगळं रासायनिक काहीच वापरत नाही तुम्ही? तर मी रासायनिक वापरत नाही, खत वापरत नाही, कोणती फवारणी सुद्धा करत नाही. माझं जे आहे आज रोजी आहे की नाही, तुम्ही समजा बघितलं प्रत्येक शेतकऱ्याचं काय झालंय की रासायनिक खतावर आणि रासायनिक औषधावर फार मोठ्या प्रमाणात भर त्यांचा झालाय. कुठल्याही गोष्टीची त्यांना सुरुवात काय वाटते की आपल्याला समजा शेती करायची तर ती फक्त आणि फक्त रासायनिक कीटकनाशकाशिवाय का खताशिवाय होत नाही. एवढं सगळं असताना असा हा निर्णय कसा काय घेतला? तर जेव्हा आपण दुसऱ्या वर्षी घेतलं म्हणतो तेव्हा कसं सर मला बऱ्याच लोकांनी सांगितले पोटॅश टाक, 05234 सोड किंवा वेगवेगळे केमिकल वापरायला सांगितले. पण मी म्हटलं थोडं दुर्लक्षित केलं आणि बऱ्यापैकी मी पण रासायनिकच्या विरोधातच आहे. आणि जसे की काही झाडांना जसं मी पहिल्या वर्षी खत टाकलं आणि काहींना नाही टाकलं, फळाच्या क्वालिटीमध्ये चेंजेस दिसले, फॉलिंग मध्ये झाडाची म्हणजे फळांची गळच नाही झाली जिथे केमिकल नव्हतं तिथे. मी म्हटलं चल बाबा आता 0 याच्यावर करू. आणि सर डिमांड असं आहे की सर बाहेरची बाकी लोकांचे 100-150 रुपयांनी आंबे जातात. माझा आंबा सर 200-250 रुपयांनी लोक इथे येऊन येतात. बापरे. मला कुठे जायची गरज नाही, कुठे घेऊन जा म्हणायची गरज नाही. मी जेव्हा स्वतः विकला तेव्हा मला जागेहून पूर्ण आंबा विकला 200-250 रुपयानं. आणि सर एका एकरात जर आपण किती 2 पिकं काढले तर खूप झाले सर, आपल्याला 30-40 हजार रुपये उरतात. कारण सर खर्च एवढा आहे तुमच्या रासायनिक खतांचा, औषधांचा, बियाण्यांचा. उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा आता काय झालं, उत्पादन खर्च फार वाढत चाललाय, त्या प्रमाणात त्यांना उत्पन्न कमी मिळते. मग अशा वेळेस तुम्ही काय शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकता किंवा काय करावं नेमकं? कारण की आज पण तुम्ही बघा शेतकरी रासायनिक गोष्टीवर फार मोठ्या प्रमाणात भर देत आहेत. अशा वेळी तुम्ही आता जे नैसर्गिक तुम्ही वापरलंय किंवा जैविक तुम्ही वापरलंय त्याच्याबद्दल त्याचा रिझल्ट आणि रासायनिकचा रिझल्ट आणि शेतकऱ्यांनी काय करावं तुम्हाला वाटतं? तर पहिली गोष्ट नाही का, लांबून का होणार शेतीच्या अर्थशास्त्राकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही टाकलेत किती पण काढायले याला बघणं गरजेचं. तर मी कापूस घेतो, लोकांच्या 5-5, 6-6 फवारण्या होतात. मी 3 फवारण्या घेतल्या, ते बी चुकून झाली तिसरी. नाही तर 2 फवारण्यावर मी सर